आज वटपौर्णिमेच्या दिवशी नंदुरबार शहरातील गजबजलेल्या करण चौफुलीवर अवजड ट्रक डोक्यावरून गेल्यामुळे एका महिलेचा जागेवरच मृत्यू झालाय। ही महिला गर्भवती असल्याची माहिती समजते, त्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते। नंदुरबार शहरामध्ये बाजारासाठी दुचाकीवरून मृत महिला आणि तिचा पती करण चौफुलीकडून येत असताना कपची भरलेल्या डंपरने जोरदार धडक मारली। यामध्ये गर्भवती महिला आणि तिचा पती खाली पडले असता महिलेच्या डोक्यावरून मागून येणारा ट्रक गेल्यामुळे गर्भवती महिला जागेवरच गतप्राण झाली आहे। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी डंपर ताब्यात घेत आरोपीला अटक केली आहे। शेजारच्या राज्यातून वाळू उपसा करून डंपर भरधाव वेगाने चालवतात, तसेच शहरातील नवीन वसाहतीमध्ये विकास कामे सुरू असताना कपची, वाळू, गौण खनिज भरलेले डंपर आणि ट्रक सुसाट होतात। यामध्ये 3 महिन्या अगोदरच दोंडाईच्या चौफुलीवर एका शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती करण चौफुलीवर घडल्यामुळे संबंधित विभागाचे लक्ष नसावं का, असा प्रश्न आता सुज्ञ नागरिक उपस्थित करतायत। तसेच सीमा परिवहन तपासणी नाक्यांचे अधिकारी यांनी अवजड वाहनांवर धडक कारवाई करून निष्पाप जीवांना वाचवलं पाहिजे। आरटीओ अधिकारी भरारी पथके नावालाच असून अवजड आणि बेकायदेशीर वाहनांवर कारवाई न करता भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात तर घालत नाही ना, अशी चर्चा सुरू आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, नंदुरबार।